बुलेटिनची सुरुवात करूयात. बातमी आहे भंडाऱ्यामधून. 3 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारानं भंडारा हादरलाय. एका 3 वर्षीय चिमुकलीला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण भंडारा शहरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 30 वर्षीय आरोपी रोहित वासनिक यानं चिमुकलीला शौचालयामध्ये नेऊन अत्याचार केला. मात्र बालिकेनं आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. घटनेचं गांभीर्य पाहून संतप्त नागरिकांनी नराधम रोहित वासनिक याला जागेवरच पकडून चांगलाच चोप दिलाय. जबाबाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नामध्ये आणि घाबरून आरोपीनं स्वतःला टाईल्सच्या तुकड्यानं मारहाण करून जखमी करून घेतलं. यानंतर पीडित बालिका आणि जखमी आरोपी या दोघांना देखील उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलंय. आरोपी हा अविवाहित असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचंही समोर आलंय. वाईट कृत्य केलेलं आहे. कलम 376 या कलमेमधून त्याचं लवकरात लवकर ते सिद्ध व्हायला पाहिजे. त्या मुलीला, त्या बालिकेला बघितल्यानंतर अशा त्या आईच्या त्या ममतेच्या त्या भावना निर्माण झाल्या आणि बघू शकत नव्हते मी. आणि जर लवकरात लवकर या ठिकाणी जर ते रिपोर्ट्स मिळाले नाही आणि या फास्ट ट्रॅकने जर लवकरात लवकर त्या अशा नराधमाला जे असं कृत्य त्यांनी केलं त्याच्या अगेन्स्ट जर ऍक्शन घेतल्या गेली नाही, फाशीची शिक्षा घेतल्या गेली नाही, तर मात्र आम्ही कोणीच शांत बसणार नाही. सदर प्रकरण पूर्ण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून 30 दिवसाच्या आत त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कारण यापूर्वीही या व्यक्तीने अशा पद्धतीचे गुन्हे केलेले आहे. एका गुन्ह्यामध्ये तो बाहेर आलेला आहे, परंतु 2 पोक्सोच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये भंडारा पोलीस स्टेशनला त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि हा त्याचा 4था अटेम्प्ट आहे. उद्या आम्ही जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये आम्ही करणार आहोत.